राहीत आम्ही करत राहू, वैचारिकही होईल. कारण का प्रचंड माझ्या पांडुरंगामध्ये आले होते, माझ्याकडे जोरात जोरात भाषण करून गेले. आम्ही म्हणलं असली भडकाव भाषणं आणि लोकांमध्ये भांडणं लावायची भाषणं इथे आम्ही सहन करणार नाही. आणि नगरमधल्याही जनतेने ती सहन केलेली नाही. कारण का हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जर समाजामध्ये तेढ निर्माण करणार असला तर आम्ही ते सहन करणार नाही. मी तर परवा मोडून काढलं, तेव्हापासून आता जर काय आलेला नाही हल्ला. त्यांनी काय भाषण केलं की फक्त हिंदू लोकांकडून तुम्ही दिवाळीचं सामान घ्या, बोलले की नाही. मला त्यांना 3च प्रश्न विचारायचे, छोटे छोटे प्रश्न आहेत की टाटा कुटुंब हे कुठल्या समाजाचे? पारशी आहेत ना. मग मीठ चालतं, त्यांची साखर चालते, त्यांची गाडी चालते, त्यांचा रस्ता चालतो, पार्लमेंटची बिल्डिंग टाटानी बांधली. मग त्यांच्याकडून घ्यायचं का नाही सामान? टाटांकडून कंपनीचं घ्यायचं का नाही? मग बरोबर. त्याच्यानंतर इंजेक्शन घेतलं ना कोविडमध्ये सगळ्यांनी, सिरमच्या मालकाचं नाव काय? पुनावाला कोण आहे? सायरस पुनाला कोण आहे? मग इंजेक्शन नाही घ्यायचं का घ्यायचं आता? म्हणजे टाटाचं सगळं सामान घेतलं की नाही दिवाळीत आपण? त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटचं इंजेक्शन घेतलं का नाही? त्याच्यानंतर सिप्ला नावाची कंपनीचं औषध खाता का नाही? सिप्ला, सिप्लाचं मालकाचं नाव काय? युकू हमीद. काय नाव? युकू हमीद. मग दिवाळीचे 4 दिवस सिप्लाच्या गोळ्या नाही घेतल्या का कोणी? हा विचारच बुरसटलेला आहे. आणि त्यांना असं वाटतं की हे चालणार आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र असली भाषण